नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण एक मेसेज केला होता. आपण एक की कॅशबुक कोर्स आपल्याला एक लॉन्च करायचा आहे, की हा कॅशबुक कोर्स असणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, त्यावर बरेच जण त्या ठिकाणी जॉईन सुद्धा आहेत. परंतु हा कोर्स म्हणजे नेमका कसा असणार, कोणासाठी असणार, या सर्व विषयाची माहिती अगदी या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही ठरवणारच आहे की हा कोर्स तुम्हाला करायचा किंवा नाही करायचा. तर बघा, काय असतं ना, कॅशबुक म्हणजे काय, एक त्याला आपण कीर्द म्हणतो मराठीमध्ये, की यामध्ये काय असतं, आपल्या शालेय जेवढे काही व्यवहार या ठिकाणी होतात, म्हणजे जमा झालेले आणि नंतर मग नावे म्हणजे खर्च, अशा गोष्टीचं एका ठिकाणी जी मांडणी असते आपल्या कीर्द बुकमध्ये, त्याला आपण टोटली कॅशबुक किंवा कीर्द बुक म्हणतो. आणि अतिशय महत्वाचा घटक हा आपल्या ऑफिशियल कार्यालयीन हा महत्वाचा घटक या ठिकाणी आहे. की हा लेखाजोखा असतो, ज्याचं ऑडिट असतं आणि भविष्यातले अनुदान वगैरे सगळे प्रकार काही ऑडिट रिपोर्टवर आपले डिपेंड असतात. हे आपल्याला सर्व स्रोत आहेच. तर बघा, एक तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न आहे, की बाबा मग आता हा कोर्स मुख्याध्यापक यांनी का करावा? आपल्या टायटलमध्ये दिलाय मुख्याध्यापक आणि लिपिकांसाठी. काय असतं ना, एकतर मुख्याध्यापक हे शिक्षकामधून होत असतात आणि काहींचा कालावधी खूप कमी असतो किंवा आहे त्या कालावधीत त्यांना एवढ्या साऱ्या गोष्टी शिकणं हे काही शक्य होत नाही. त्यामुळे हा कोर्सचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. काही ठिकाणी लिपिकच नाहीत, अशा वेळेस मुख्याध्यापक ती कॅशबुक ते लिहित असतात किंवा कोणाकडून तरी लिहून घेतात. अशा वेळेस त्यांना या कन्सेप्ट सगळ्या जर माहीत असल्या तर त्या नक्कीच त्यांना उपयोगी या ठिकाणी पडणार आहे. म्हणून त्यांनी हा कोर्स या ठिकाणी केला पाहिजे. आणि मित्रांनो, काय असतं, मुख्याध्यापकाची सही त्या व्यवहारावर असते, त्यामुळे त्यातली माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणून त्यांनी हा कोर्स या ठिकाणी केला पाहिजे. दुसरा जर घटक जर आपण पाहिला यातला महत्वाचा आहे तो लिपिक. आता लिपिकाची जबाबदारीच असते कॅशबुक लिहिणं. परंतु बरेचसे लिपिक काय असतं ना, त्यांच्या मागे खूप सारा कामाचा व्याप असतो. अगदी या कामाच्या व्यापातून मंथली जर आपल्याला कॅशबुक लिहायचं तर ते काही एवढं शक्य आपल्याला होत नाही. तर अशा वेळेस काय काही काही गोष्टी जर आपण शिकला तर त्या अनुषंगाने जर आपण कारवाई केली तर हे कॅशबुक आपण नियमित सुद्धा ठेवू शकतो. म्हणून लिपिक बांधवांनी नक्कीच ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. तर आता मग सविस्तर बघूयात की आपण यामध्ये काय शिकणार आहोत. तर बघा, पहिला टॉपिक टॉपिक असणार आहे आपला या ठिकाणी रोख रक्कम. रोख रक्कम काय, तर जी कॅश स्वरूपात असते, ज्यामध्ये कॅश इन हँड जी मुख्याध्यापकांजवळ असते ती, किंवा एखाद्या विद्यार्थी काही फीच्या रूपाने आपल्याला पैसे देतात, ती कॅशचे व्यवहार आपल्या या ठिकाणी साधारणतः होत असतात. तर अशा वेळेस या रोख रकमेचं नियोजन कॅशबुकमध्ये कसं करायचं, या गोष्टीचा अभ्यास, या गोष्टीचं पूर्ण डिटेल्स या रोख रक्कम या टॉपिक मधून आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. दुसरी बाब जर झाली तर व्हाउचर्स. तर व्हाउचर्स नुसते एक प्रकारचं व्हाउचर असतं का? नाही, खरेदीचं व्हाउचर असतं आपल्याकडे. आपलं पगार बिल सुद्धा व्हाउचर आहेत. या ऑर्डरचे सुद्धा व्हाउचर या ठिकाणी असतात. बँकिंगचे सुद्धा व्हाउचर असतात. या सर्व व्हाउचरचं मॅनेजमेंट कसं करायचं, अगदी ते सुद्धा आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत, की जेणेकरून तुमच्या व्हाउचरमध्ये कुठे चूक अशी होणार नाही. पुढील जर विषय जर आपण बघितला मित्रांनो त्या ठिकाणी, तर बँक व्यवहार. सगळेच काही व्यवहार कॅशमध्ये होत नाहीत, बँक व्यवहार असतात. काही अनुदान बँकेत येतात, काही चेकनं आपण बँकेत परस्पर तिकडे देतो किंवा बोर्डाकडून काही पैसे येतात. आणि एकंदरीत बँक स्टेटमेंट असतं त्याचं. बँक स्टेटमेंटवरही बऱ्याच नोंदी असतात, ज्यामध्ये कमिशन त्या ठिकाणी कपात होतं. कधी कधी एखादी एंट्री बँक स्टेटमेंटवर येत नाही, ती कशी ओळखायची, किंवा त्या बँक स्टेटमेंटची एंट्री अगदी सहज आपल्याला घेता आल्या पाहिजेत. कारण एकाच वेळेस एका खात्याला कधी चार चार बँक पासबुक आपल्या एका खात्यामध्ये असतात. बघा ना, वेतन संयुक्त खाते, पे ऑर्डर खाते, स्कॉलरशिपचं खातं असतं स्वतंत्र आपलं, आणि एखादं त्यात वेतन इतर अनुदान खातं असतं. या सगळ्या खात्यांचा मेळ घालणं, त्या बँक एंट्री आपल्याला सोप्या कशा, कॅशबुकला घेताना सहज कशा घेता येतील, किंवा त्यातली एंट्री सुटणार कशी नाही, हे आपण या बँक व्यवहाराच्या याच्यामध्ये शिकणार आहोत. आता राहिलं मग हे सगळं ओव्हरऑल जर झालं, अगदी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न आहे. आपण कोर्समध्ये सविस्तर बाबी शिकणार आहोत. आणि हे सगळं झालं याची असते मित्रांनो खतावणी, लेजर ज्याला आपण म्हणतो. हे लेजर म्हणजे काही ठिकाणी तेरीज सुद्धा याला म्हणतात. आता हे सगळे व्यवहार या तेरीजवर घ्यायचे. तर ही तेरीची मांडणी अगदी, म्हणजे या खतावणीची मांडणी अगदी सहज पद्धतीने केली पाहिजे. त्यात अकाउंट्स असतात, त्या अकाउंट्सची मांडणी सहज केली म्हणजे आपल्याला खतावताना, म्हणजे त्यातल्या एंट्री यावर घेताना अगदी सहज सुलभ त्या ठिकाणी घेता आले पाहिजे. याची मांडणी कशी असावी ती सुद्धा आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि मित्रांनो, काय असतं ना, खर्चाचा हिशेब हा जो आहे शासनाचा 17 आणि 30% मध्ये विभागणी आहे. ती विभागणी कशी करायची, ती व्हाउचर कोणती, त्या खर्चाचं हेड कोणतं, ते हेड कोणत्या हेड खाली ते पैसे घ्यायचे, याचं सुद्धा आपण यामध्ये शिकणार आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर आपला असतो तो ऑडिट रिपोर्ट, त्याला काय म्हणतो ताळा. हा ऑडिट रिपोर्टही आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत, जो की सगळ्यात शेवटी.
मित्रांनो, मग आता या कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे असा आपला प्रश्न पडला असेल. तर नक्कीच हा कोर्स सशुल्क असणार आहे. कारण हे सगळं व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ करणं, त्याचे पी-पी-टीज करणं, या सगळ्या गोष्टी, इंटरनेट वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यामुळं हा मोफत देता येणं शक्य नाही. त्यामुळं हा कोर्स सशुल्क असणार आहे. अगदी नाममात्र शुल्क याचं आपण ठरवणार आहोत. नक्कीच हा कोर्स जर आपल्याला करायचा असेल, अगदी फायद्याचा कोर्स आहे. मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून काही कॅशबुक कसं लिहायचं याचं प्रशिक्षण तर काही आतापर्यंत झालेलं नाही आहे. भविष्यातही सुद्धा होणार नाही. त्यामुळे तुमच्या एक अभ्यासासाठी, एक माहितीसाठी हा कोर्स आपण केला पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटते. जरी सशुल्क असला तरी अगदी नाममात्र शुल्काचं असणार आहे. नक्कीच आपल्याला कोर्स करायचा असेल ते WhatsApp ग्रुप आपण तयार केलेला आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्ही WhatsApp ग्रुपला त्या ठिकाणी जॉइन व्हा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून याचा फायदा प्रत्येकाला होईल. जे लिपिक बांधव असतील, जे आदरणीय मुख्याध्यापक असतील, त्यांनी सुद्धा शेअर करावा हा व्हिडिओ. आणि नक्कीच या कोर्स संदर्भात आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.